पहिलाच वर्ष आहे, पहिलीच वारी आहे त्याची. बाबू रामकृष्ण हरी बोल. कुठून आले आपण? महाड. वा, हो. एवढ्या छोट्याशा बाळाला पण आणलं. रडत नाही बिलकुल. आपण ना किती मुंबईवरून आणले त्याला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मध्ये आपण सगळे वयोवृद्ध आहात, पण अगदी छोटस बाळ अगदी 8-9 महिन्याचं असेल. 9 महिन्याचं आहे, 9 9 महिन्याचं महिन्याचं. त्याला पण आणलंय तुम्ही. हो हो. तर त्रास देणार नाही काही? नाही नाही नाही. कारण 8 ते 10 तास तुम्हाला लागतील, कदाचित जास्तही लागू शकतात. पहिलाच वर्ष आहे, पहिलीच वारी आहे त्याची. काही रडत नाही बिलकुल. आम्ही बघतच असतो हा. त्याच्याकडे. छान, खूप छान. म्हणजे सगळ्या वयोगटातल्या भेटतात, पण हे कदाचित सगळ्यात छोटा वारकरी असेल ना. हा हा. छोटा वारकरी आमचा बघून जायचा. खूप छान. रामकृष्ण हरी. कृष्ण. जेव्हा ओळीत सगळे वयोवृद्ध आहेत तेव्हा ही बालिकाही मला इथे दिसली. रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी. तू पण या ओळीत थांबली हो, कशासाठी? दर्शनासाठी. किती वाजेपासून थांबलीस तू? 2 तास झाले आम्हाला. आणि आता अजून 5 ते 7 तास किंवा जास्तही वेळ लागू शकतो. एवढा वेळ थांबशील? हो. भूक ताण लागणार नाही? नाही. अरे वा वा वा. म्हणजे इतक्या कमी वयातही एवढी भक्ती असणं हे खूप महत्वाचं आहे. खूप छान. कोणत्या वर्गात आहेस तू? 5वीत. कुठून आलात तुम्ही? नाशिक. नाशिकवरून हो. आलात. आणि मग आज शाळा नव्हती? नव्हती. सुट्टी होती आज? हो. शनिवारी सुट्टी असल्यामुळे. हा. ओके. खूप छान. तुमचं कुटुंब आलंय सगळं? हा. कारण हे संस्कार असतात ते कुटुंबातून मिळत असतात आणि ते खरं देण्याची आज गरज आहे. खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, माऊली, माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्यातून. परभणी जिल्ह्यात. आणि किती तासापासून तुम्ही इथे रांगेत उभे आहात? आम्हाला 2 तास झाले. आणि पाय वगैरे दुखत नाही तुमचे? हा. पाय कसे दुखतील? माऊलीला न्यायचंय ना जवळ. तुम्ही 1 किलोमीटर पर्यंत आता आलात आणि अजून 2 किलोमीटर जायचंय. हो. मग इतक्या वेळात तहान भूक काही लागणार नाही? नाही, कशाची लागेल? ओढ लागली ना तिकडे. माऊली पांडुरंग विठुराय बोलतोय तुम्हाला. हा. ओढ लागली ना. खूप छान, खूप छान. हा, मग म्हणाले की ओढ लागली ना आम्हाला. जवळ पकडा. आणि तुम्ही किती वर्षापासून येत आहे वारीला? आम्हाला झाले 25 वर्ष उभा. 25 वर्ष झालीत. सगळ्या सोबत असतात तुम्ही? हो. आमचं ट्रकच असते. कारण सगळ्या वयस्कर आजी दिसत आहेत तुम्ही खरं. आणि ह्या वयात गुडघेदुखी आणि वेगवेगळे त्रास असतात. गुडघे दुखत नाहीत आमचे. पण इथं काही होत नाही. हा. किती जणांना विचारून झालंय काही त्रास होतोय का? कुणी हो म्हणायला तयार नाही. आणि खरी तर ही शक्ती आहे पांडुरंगाच्या भक्तीची. आणि त्यानंच गेलेली शक्ती आहे आपल्याला. हो ना, हो ना. म्हणून तुम्ही एवढं म्हणजे आता ज्यांना शक्य आहे ते अगदी 250 किलोमीटरचा प्रवास आळंदीहून पंढरपूरपर्यंत करत असतात. ठिकठिकाणी त्यांना ऊन वारा पाऊस असू दे, कधी राहायला सोय असते नसते, निवारा योग्य मिळतं नाही, जेवण योग्य मिळतं नाही, पण तरी कुणाची काही तक्रार नसते. तक्रार नाही, काय नाही. आणि फक्त प्रत्येकाला ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची. हो. त्यांच्या चरणी बस आपला चरण स्पर्श झाला म्हणजे पावलं असं वाटतं सगळ्यांना. पोट भरले. दुसरं काही लागत नाही. तुमचं वय काय? आमचं वय असेल 60-70. आणि नाव? पद्मीनबाई. खूप छान माऊली. हो. पूर्ण ना. पद्मीनबाई रामराव फेगडे. जमलं का?